श्री स्वामी समर्थ वास्तू टिपमध्ये परत एक नवीन विषय म्हणजे दक्षिण दिशेला घर असेल तर काय करावं, म्हणजे दक्षिण दिशेला घराचं तोंड असेल तर काय करावं. तर बघू शकता तुम्ही बरेचसे घर दक्षिण दिशेला असतात तोंड करून, आणि काही जणांना ते शुभ सुद्धा असतात, म्हणजे राशीनुसार असतात की काहींना ते शुभ मानले जातात, म्हणजे खूप प्रगती त्यांची होते दक्षिण दिशेला घर तोंड करून असेल तर. पण 100 मधून 1-2 जण असे असू शकतात, पण प्रत्येकाला शुभ नसतं ते. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, आणि दक्षिण दिशा तोंड करून घर असेल तर घरामध्ये अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात. मग घरामध्ये विनाकारण भांडणं होणं, चिडचिड होणं, आजार, त्याच्यानंतर अपमृत्यू, ॲक्सिडेंट वगैरे घरामध्ये जास्त प्रमाणात वाढतात जर दक्षिण दिशेला घरचं तोंड असेल तर. तर घर आपण तोडफोड करता काय करू शकतो, तर खूप सोपे उपाय आहे. हे नक्की करून बघा, तुम्हाला याने 100% फरक पडेल. तर काय करायचं आहे, जो पर्वत उचललेला हनुमानाचा फोटो आहे, पर्वत उचललेला, तर तो हनुमानाचा फोटो तुम्हाला दक्षिण दिशेला म्हणजे दरवाजाच्या वरती, तुम्हाला दरवाजाच्या बरोबर समोरच्या भिंतीला तुम्हाला तो लावायचा आहे. दरवाजाच्या समोरच्या भिंतीला, दक्षिण दिशेला तोंड आहे, मेन डोर दक्षिण दिशेला आहे, तर त्या दरवाजाच्या समोरच्या भिंतीला तुम्हाला हनुमानाचा पर्वत उचललेला फोटो लावायचा आहे. त्याच्यानंतर दरवाजाच्या वरती तुम्हाला आतल्या बाजूला गणपती बाप्पांचा तुम्हाला फोटो लावायचा आहे. तर हे 2 फोटो एकमेकांसमोर आले पाहिजे असे ते फोटो तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यानंतर छोटं पिरॅमिड तुम्हाला सर्वांना माहिती असेल, छोटं पिरॅमिड. तर छोटं पिरॅमिड त्याची 9 पिरॅमिडची पट्टी मिळते. आता ही पट्टी तर ही पट्टी तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जाते. 9 पिरॅमिडची पट्टी नाही मिळाली तर बनवून घ्या. छोटे छोटे 9 पिरॅमिड आणायचे, त्याची पट्टी बनवून घ्यायची आणि ती दरवाजाच्या आतल्या बाजूला तुम्हाला वरती लावायची आहे, चौकटीच्या वरती ती तुम्हाला लावायची आहे. त्याच्यानंतर मेन दरवाजाचा जो काही उंबरठा असतो त्याच्याखाली तुम्हाला पंचधातूची एक तार मिळते, पंचधातूची. ती तुम्हाला उंबरठ्याच्या खाली, म्हणजे उंबरठ्याच्या खाली तुम्हाला ती लावायची आहे. याने काय होतं ना की घरामध्ये कोणती निगेटिव्हिटी येत नाही. दक्षिण दिशेला तोंड करून घर असेल ना, तर भरपूर निगेटिव्हिटी घरामध्ये येते. तुम्ही किती सेवा करा, उपाय करा, काही करा, कारण तुमचं घरच तिकडे तोंड करून असतं ना, आणि त्या दिशेनं जास्त निगेटिव्हिटी येते. त्याच्यामुळं एकदम ती तुमच्या घरामध्ये शिरत असते. त्याच्यामुळं जर तुमच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर ही जर पट्टी असेल तर निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येऊ शकणार नाही, ती तिथे घराच्या बाहेरच थांबते. त्याचबरोबर जर हे फोटो तुम्ही असे लावले ना, तर दक्षिण दिशेचं जे काही घरामध्ये होणारे विनाकारण भांडणं म्हणा, चिडचिड म्हणा, किंवा जे काही संकट म्हणा, ते सर्व काही थांबत असतात. त्याच्यामुळं हा उपाय तुम्ही करू शकता, न तोडफोड करता. दक्षिण दिशेला घर तोंड करून असेल तरीही काही हरकत नाही. हे उपाय नक्की करा, तुम्हाला फरक लगेच जाणवेल. श्री स्वामी समर्थ.